वर्धा येथील रहिवासी प्रकाश सोनकुसरे भाजपाचे गटप्रमुख असून त्यांची शेती देवडी तालुक्यातील सरूळ येथे आहे। तेथील यशोदा नदीला लागून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पांदन रोडचे काम चालू असून आमदार राजेश बकाने यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांसाठी चक्क प्रकाश सोनकुसरे यांच्या शेतात पायल्या टाकून पाणी वळविण्यात येत आहे। यामुळे सोनकुसरे यांची शेती खरबडून जाणार असून पिकांचे नुकसान होणार आहे। या संदर्भात मी टोकाचे पाऊल उचलेल अशी माहिती प्रकाश सोनकुसरे यांनी दिली आहे। माझं नाव प्रकाश जनार्दनराव सोनकुसरे। कुठे आहे तुमची शेती? माझी शेती सरू वायगाव कशी वायगाव काय काम चालू आहे तिथे? तिथे सदर रोडचं वायगाव कडेगाव रोडचं पुलाचं आणि रोडचं बांधकाम चालू आहे। रोडचं बांधकाम चालू असून तिथं आता सध्या जिथे माझं शेत आहे त्याच्या विरुद्ध दिशेला वसंतराव काळबांडे यांचं पण शेत आहे। पण वसंतराव काळबांडे हे राजेश बकाने कोण आहे? राजेश बकाने देवळी पुलगाव मतदारसंघाचे आमदार आहे। तर त्यांच्या कार्यकर्त्याला सांभाळण्यासाठी म्हणून त्यांच्या वावरातलं पाणी माझ्या वावरात डायव्हर्शन करायचा प्रयत्न चालू आणि सदर रोडला जे बांधकाम चालू आहे तिथे कुठेही पूल मंजूर नाही। बांधकाम विभागाचा पूल तिथे मंजूर नाही। तरीही हे लोक अधिकाऱ्याला सांगून दबाव आणून माझ्या वावरात तिथेच त्याच जागेवर पूल द्यायचा। मी वाटल्यास पर्यायी जागा देण्यास तयार आहो। तिथूनच 200 फुटावर माझा धुरा आहे, तिथून बांधी आहे, त्या बांधीने पाणी जाते। मी वारंवार प्रयत्न केले त्यांना स्पॉटवर नाही, पण तरीही त्या शेतकऱ्याचं म्हणणं हे आहे की त्याच जागेवर पाहिजे। मी म्हटलं त्या जागेवर जर पूल घेतला, माझी कमसे कम 2 एकराची शेती ही पूर्ण गड्ढा पडून खड्डून जाणार। मला पूर्ण शेतीचं नुकसान होतं। माझं उपजीविका फक्त शेती आहे आणि जर समजा हे सगळं जर नाही थांबलं तर माझा पोटापाण्याचा प्रश्न होता। तर याच्यात तुम्ही राज्यमंत्र्याकडे गेले होते? मी राज्यमंत्र्यांकडेही गेलो, राज्यमंत्र्याच्या हाताने पत्रसुद्धा दिलं अधिकाऱ्यांना, पण त्याची कुठलीही चौकशी झाली नाही। म्हणजे आमदाराच्या दबावाखाली काम चालू आहे हे सगळं। आमदाराचे दबाव, इंजिनियर साहेब आले, त्यांनी बदलवण्याचा इथून दुसऱ्या जागेवरूनही पाणी जाऊ शकते हे सुद्धा त्या सदर कास्तकाराला समजून सांगूनही तो कास्तकार त्याच जागेवर पाहिजे या जिद्दवर अडून असल्यामुळं आमदार साहेब अधिकाऱ्यांना फोन करून दबाव टाकून त्याच जागी द्यावा असा तो निर्णय देवळी पुलगावचे बकाने जे आमदार आहेत ते भाजपाचेच आहे। तुम्ही पण भाजपाचेच आहे। मग भाजपावर अन्याय करते असं वाटत नाही की तुम्हाला? भाजपावर अन्याय, पण शेतकऱ्याची बाजू आणि कार्यकर्त्याची बाजू ही तर समजून घ्यायला पाहिजे। तुमची बाजू समजून का घेत नाही ते? माझी बाजू समजून न घेण्यासाठी तो कार्यकर्ता अधिक जवळचा वाटत असेल आमदार साहेबांना। आम्ही कार्यकर्ते मंत्री साहेब असूनही आम्ही कमजोर पडत असाल। आता जर त्यांनी ते केलं तर मग पुढची काय भूमिका राहणार तुमची? सदर पूल जर त्यांनी ज्याच जागेवर जिद करून राहिला कास्तकार त्याच जागेवर केला तर माझ्या शेतीचं नुकसान होणार, माझी उपजीविकेचं साधनही बुडणार। त्याच्यानंतर मला आत्मदहनाशिवाय किंवा जीवाचं बरं वाईट केल्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार नाही।